उपस्थित केले गेलेले आहेत। यावरती ठोस असं उत्तर जे आहे ते दिलेलं नाहीये निवडणूक आयोगाने। अगदी अगदी राजू, असे सोबत राहा। तुम्ही जो उल्लेख केलात राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या बैठकीच्या दरम्यानमध्ये कोण काय म्हणाले ते आपण बघतोय। राज ठाकरेंनी काय काय प्रश्न विचारले। निवडणूक लागलेलीच नाहीये, मग मतदार नोंदणी बंद का केली असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्यांनी मतदान करू नये का असाही त्यांचा प्रश्न आहे। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। मतदारांची 2-2 ठिकाणी नावं सापडतायत। अनेक ठिकाणी वडिलांच्या वयापेक्षा मुलाचं वय जास्त दिसतंय। निवडणूक याद्यांमध्ये एवढे घोळ आहेत तरी सुद्धा निवडणुकांना सामोरं कसं काय जाता। मतदार याद्यांमधले घोळ दूर होईपर्यंत निवडणुका नको असा एक चर्चेच्या दरम्यान मोठा मुद्दा राज ठाकरेंनी विचारलाय। आणि तुम्ही खरंच निवडणुकीसाठी तयार आहात का असा थेट सवाल राज ठाकरेंनी केलाय निवडणूक आयोगाच्या या अधिकाऱ्यांना। तर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले या बैठकीच्या दरम्यान आपण बघतोय। विधानसभा निवडणुकीपूर्वी बोगस मतदाराच्या संदर्भात आयोगाला पत्र देण्यात आलं होतं। बोगस मतदार निदर्शनास आणून देखील कारवाई झालेली नाही। एक आमदार तर म्हणतो की आम्ही बाहेरून मतदार आणले। त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, जयंत